देतात का असं वाटतं तुम्हाला? नानिकराव कोकाटे अभय देतात का? हो आहेच. एवढं दुसऱ्या दिवशी ढेकळाचा सर्वे करणारा, शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याशी करणारा, शेतकऱ्यांना बेजबाबदार ठरवणारा, असा वारंवार विचित्र स्वरूपामध्ये शासनाची भूमिका मांडणारा आणि सरतेशेवटी सरकारच भिकारी आहे इथपर्यंत आता मानसिक दिवाळखोरी जाहीर केलेल्या माणसाला राजीनामा जर मागत नाही आणि घेत नाही, याचा अर्थच असा आहे की जो चल रहा है चलने दो, जे चुकीचं असेल त्याला समर्थन द्या, ही या सरकारची भूमिका आहे. राज्याच्या काही नेत्यांनी राज्यपालांची आज भेट घेतली आणि कलंकित मंत्री जे आहेत त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. आपली काँग्रेसची काय भूमिका असणार? कलंकित मंत्र्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे आणि नैतिकता सांगते आणि आपला राष्ट्रधर्म सांगतो की चुकीचं काम करणाऱ्यांनी जरूर नैतिक जबाबदारी स्वीकारून हा राजीनामा दिला पाहिजे. मात्र हे सरकार एकीकडे अधर्मी आहे, ते धर्माने चालत नाही, तर दुसरीकडे ते अनैतिक आहे. जवळीक जास्त वाढताना दिसते का? कारण की मागच्या 1500 वर्षात भेट झाली दोघांची, आता पुन्हा एकदा भेट झाली. पारिवारिक त्यांचा विषय, परिवार म्हणून एकत्र येत असतील किंवा राजकीय येत असतील तर त्यांचा आता अधिकार आहे. ते सख्खे चुलत भाऊ आहेत, सख्खे मावस भाऊ आहेत, त्यामुळे ते एकत्र येत असतील तर तुमच्या पोटामध्ये दुखण्याची काही आवश्यकता नाही. महादेव म्हणून गर्भवती महिलेला बांबूच्या झोळीतून न्यावं लागलं, ती 8 किलोमीटर. शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट हा या सरकारने घातलेला आहे. मात्र झोळणीमध्ये पेशंट नेण्याचे जे प्रकार चालू आहेत किंवा सर्पदंश झाल्यामुळे गावात पूल नसल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचंही उदाहरण हे ताजं आहे. या पार्श्वभूमीवर शक्तीपीठ न करता या गावागावचे जे रस्ते आहेत, राहिलेले रस्ते, हे या सरकारने करावं, ही आमची सरकारकडून अपेक्षा आहे. तुम्हाला ते संसदेमध्ये आज सिंधुदुर्ग चर्चा होऊन राहिली, त्यामध्ये काँग्रेस त्याच्यापासून चर्चेपासून दूर जाते असं केंद्रीय संसदीय मंत्री म्हणतात. रिजिजू स्वतःला चर्चेपासून पळ काढायचं आहे, त्यामुळे सिंधूरच्या अनुषंगानं चर्चा होत असेल तर तो काँग्रेसचाच प्रस्ताव आहे. काँग्रेस दूर पळ काढण्याचा काही विषयच नाही. त्याकरता मागचा पूर्ण आठवडा सिंधूरवर चर्चा व्हावी म्हणून काँग्रेसने सभागृहाचं कामकाज रोखून ठेवलं होतं. राष्ट्रीय जे नेते मंडळी आहेत, जे राजीनामा मागतात किंवा आमच्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये बोलतात, ते फेक नेरेटिव्ह निर्माण करतात. फेक आता रमी खेळतात. हे काय फेक नेरेटिव्ह आहे? तुमचे पैशाच्या बॅग तुमच्याजवळ पडलेल्या आहेत, ते काय फेक नेरेटिव्ह आहे? अरे आता तरी खोटं बोलणं बंद करा. तुमच्या बेशरमपणाची आता ही चरणसीमा केव्हाचीच संपून गेलेली आहे.